बाप को भेज, तेरे बस की बात नहीं। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकट ॲप आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे, तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता। जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल, तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही तिथून जाऊन जिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या इथं सर्वात आधी सुपर VPN ॲप आहे, तो आपल्याला इथं ओपन करून VPN जे आहे ते आपल्या इथं कनेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला बॅक येऊन आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला असेल, तो इथं आपल्याला सर्वात आधी इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्याला 20 सेकंदापर्यंत आपल्या इथं आणायची आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला बघा मित्र, आता त्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे, त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे, त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटचा व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याचा जो ॲडिओ असेल तो इथं सर्वात आधी काय करायचं मित्रांनो, इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्यायचं। इथं एक्स्ट्रॅक्ट इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो, बिटनुसार आपल्या इथं तो जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर आता बघा मित्रांनो, आपल्या जिथे बिट 2 वरती इथं आपल्याला काय करायचं मित्रांनो, इथं येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन जिथे आपल्याला काय करायचं मित्रांनो, स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती येऊन जिथे स्प्लिट करायचं मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपले इथं जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार आता आपले जे इमेजेस इथं असतील ते इथं तुम्ही काय करायचं मित्रांनो, स्प्लिट इथं करून घ्या। आणि स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो आपण इथं बिटचा व्हिडिओ ॲड केला होता व्हाईट कलरचा, तर तो इथं डिलीट करून टाकायचा। ओके, तर मित्रांनो, मी इथं जे ते आपले बिटनुसार इथं इमेज जे आहे ते इथं स्प्लिट करून घेतले। तर आता स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला त्या इमेजेसला ॲनिमेशन आणि इफेक्ट जे ते द्यायचे, तर ते देण्यासाठी आपल्याला बघा इथं काय करायचं, आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे, त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन कॉम्बोमध्ये इथं आल्यानंतर इथं तुम्हाला बघा बाउन्सी रश अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं आपल्या इथं देऊन टाकायचा आहे। तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं। त्यानंतर इथं तुम्हाला बघा इथं पेंडुलम 1 अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर परत आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जायचे, परत कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या, परत नंतरच्या इमेजवरती यायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या, परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या, परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला अनफोल्ड अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचंय, परत तुम्हाला इथे बघा इनमध्ये शेक 1 अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। तर हाच ॲनिमेशन आपल्याला रिपीट इथं जे ते करायचं आहे मित्रांनो। बघा, तर मी सांगतो तिथपर्यंतच्या इमेजला तुम्ही हावाला जो ॲनिमेशन असेल तो इथं रिपीट इथं अप्लाय करा। तर बघा मित्रांनो, इथं जे ते आपल्याला बघा 8 सेकंदावरती इथं आल्यानंतर तिथं तुम्हाला बघा एक 20F अशा प्रकारे इथं दिसेल मित्रांनो, 20F। तर तिथपर्यंतच्या इमेजेसला आपल्याला काय करायचं मित्रांनो,
हा वाला जो ॲनिमेशन होता शेक वन तो इथं आपल्याला अप्लाय करून टाकायचा आहे. परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर आपल्याला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारचे जे ॲनिमेशन आहेत ते आता आपल्याला इथं रिपीट इथं अप्लाय करायचे. तर कुठपर्यंत आपल्याला हे रिपीट अप्लाय करायचे ते इथे तुम्हाला मी सांगतो. बघा आता थोडंसं जे ते आपल्या इथं पुढे येऊन जायचंय मित्रांनो. तर बघा मित्रांनो आता आपल्याला असं बघा मित्रांनो 13 सेकंदावरती इथं आल्यानंतर इथं बघा 13 सेकंदावरती आल्यानंतर वरती तुम्ही पाहू शकता 10 EF अशा प्रकारे दिसत आहे. तर तिथपर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाकायचा आहे. दिल्यानंतर आता नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेच अँड डिसऑर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या जे ते आपल्याला इमेजवरती जे ते येऊन जायचे. तर त्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा आता वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तर तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आता आपल्याला जे ते करायचं नंतरच्या जे ते इमेजवरती आपल्याला येऊन जायचं म्हणजे आपला शेवटचा इमेज त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच अशा प्रकारचं एक भेटेल इथं ॲनिमेशन तर तो इथं अप्लाय करून टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण इथं सर्व इमेजेसला ॲनिमेशन इथं अप्लाय करून टाकलं आहे. ओके तर मित्र आता इथं ॲनिमेशन तर आपण इथं अप्लाय केलं. आता त्यानंतर आपले इफेक्ट जे ते द्यायचे तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन तुम्हाला इथं बघा सुरुवातीलाच बघा इथं मित्रांनो थोडंसं लोड होत आहे मित्रांनो वेट करूयात. इथं सुरुवातीलाच बघा हॅलो ब्लर अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरतीच तर करून टाकायचे. तर केल्यानंतर आता आपल्याला परत जे काय करायचं बघा मित्रांनो आपल्याला थोडंसं पुढे यायचं मित्रांनो म्हणजे आपल्या 13 सेकंदाच्या तिथं आपलं येऊन जायचं मित्रांनो 13 सेकंदाच्या इमेजवरती. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते जायचं त्यानंतर स्प्लिटमध्ये येऊन इथं बघा 3 लेअर अशा प्रकारचा एक भेटेल तर इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन इथं फिल्टर 0 करायचं आणि व्हर्टिकल जे आपल्याला सेट करायचे 3 फ्रेममध्ये आपला इमेज बसेल अशा प्रकारे आपला व्हर्टिकल जे इथं सेट करायचे. त्यानंतर आपल्या परत त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. त्यानंतर स्पार्कमध्ये येऊन इथं तुम्हाला कोलायजन स्पार्क अशा प्रकारचं एक भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जे ते जायचे. त्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्येच तुम्हाला बघा टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आता आपल्याला शेवटचे जे ते इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचे. त्यानंतर क्लोनमध्ये येऊन तुम्हाला इथे बघा फ्रॅगमेंट क्लोन अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून टाका मित्रांनो. आणि आता त्यानंतर आपल्याला परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचे. परत ग्लोईंग लाईन्समध्ये तुम्हाला इथे बघा इथं रिव्हॉल्विंग फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल इथं तुम्हाला इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं तुम्ही करून घ्या. आता त्यानंतर इथं तुम्हाला बघा सुरुवातीला यायचे. त्यानंतर तुम्हाला बघा आता 2 फोटोच्या मधात तुम्हाला एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन इथं फ्लॅश जो इफेक्ट असेल तो इथं सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्यावरती बघा अप्लाय टू ऑल दिसेल तर त्यावरती क्लिक करा म्हणजे आता आपले जेवढे काही इमेजच्या मधात व्हाईट बॉक्स असेल त्या सर्व व्हाईट बॉक्समध्ये हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल. आता त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन जायचे. परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं तुम्ही काय करायचं मित्रांनो आणून घ्यायचे आपल्याला. आणि त्यानंतर तुम्हाला हवी तिथं त्याची तुम्ही ॲडजस्टमेंट वगैरे इथं करू शकता मित्रांनो. साईज वगैरे कमी जास्त इथं करून ॲडजस्टमेंट वगैरे तुम्हाला हवी तिथं करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी बघा आपल्या काय याचं वरती तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक केलं की आपला जो आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.